आज खरं तर 7 फेब्रुवारी या दिवशीच आपण माता रमाई जयंती साजरी करणार होतो, परंतु सर्वांनाच वर्किंग डे असल्यामुळे आपण हा कार्यक्रम रविवारी आयोजित केला, जेणेकरून सर्व महिलांना, पुरुषांना, उपासक उपासिकांना याच्यात सहभागी होता येईल। यासाठी या कार्यक्रमाचं अतिशय फार जलद गतीने कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं आणि तेवढ्या छोट्याशा कालावधीमध्ये सुद्धा सर्वांनी खूप चांगला सहभाग दर्शवला। सर्वप्रथम सर्व उपासक उपासिकांना मी सविनय जय भीम करते आणि आजचा आपला हा रमाई जयंतीचा सोहळा तो साजरा आपण करणार आहोत। सर्वप्रथम अश्विनीताई फुलेंनी आपल्याला कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेलीच आहे की आपण आधी प्रतिमेचं पूजन करणार आहोत, त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे सामुदायिक वंदना या ठिकाणी होईल। वंदना झाल्यानंतर 10 मिनिटे ध्यान भावना होणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होणार आहे। आनापानसती या ठिकाणी 10 मिनिट। तर सर्वांनी जवळजवळ अगदी नका चिटकून बसू, एकमेकांना स्पर्श होणार नाही अशा आंखें बंद करके ध्यान के समय हमें आंखें बंद रखनी चाहिए। आंखें खुलेगी तो मन बदल जाए, तो आंखें बंद ही रखनी। जो लोग ऐनक लगाते हैं वह उतार ध्यान करें। भी बंद रखें। सांस मुंह से नहीं लेना है, नासिका से लेना है। तो सारा ध्यान नासिका के द्वारा। म्हणजे रमाई जयंती माझी रमाई जी साधी भोळी सोशिक सहनशील वृत्तीची सहकार्याची भावना असणारी प्रसंगी खंबीरपणे उभी राहणारी बाबासाहेबांची सहचारी माझी रमाई। रमाई खरंच बाबासाहेबांच्या आयुष्यात आली नसती
तर बाबासाहेब काय झाले असते हा प्रश्न स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा विचारला. आणि म्हणून जेव्हा बाबासाहेबांचं त्यांचं शिक्षणासाठी घेतलेले तिचे अथीव परिश्रम, मेहनत आणि त्याचंच फलित म्हणजे बाबासाहेब परदेशातून शिकून येऊन बॅरिस्टर झाले. जर रमाई नसती तर कदाचित बाबासाहेब बॅरिस्टर झाले नसते. बॅरिस्टर झाले नसते तर कायदे तज्ज्ञ झाले नसते. आणि कायदे तज्ज्ञ झाले नसते तर बाबासाहेब संविधान लिहू शकते. आणि म्हणून या संविधानाला जसं बाबासाहेबांनी लिहिलेलं असेल, संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आहेत, परंतु त्यांच्या खंबीरपणे त्यांना प्रेरणा आणि उत्साह देणारी अशी आमची रमाई. आणि म्हणूनच आजच्या या दिवशी याच रमाईचं जी त्यागाची मूर्ती म्हणून ओळखली जाते, जी धैर्यशील म्हणून ओळखली जाते, अशा रमाई आपण एकपात्री प्रयोगातूनच अश्विनीताई फुले रमाई आपल्या समोर साकार करणार आहेत. तर बघूया त्यांच्या एकपात्री याच्यातून ही रमाई आपल्याशी काय बोलते. मूर्ती असलेल्या रमाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मी वंदन करते व इथे बसलेल्या सर्व उपासक आणि उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. माझं नाव अश्विनी फुले आणि मी तुमच्यासमोर आता रमाई आंबेडकर हे एकपात्री नाटक मला जसं जमेल तसं सादर करण्याचा प्रयत्न करते, कारण त्या इतक्या महान आहेत, इतक्या मोठ्या आहेत की म्हणजे आपण तेवढं साकारू शकत नाही, पण मी थोडासा प्रयत्न केलेला आहे. भावांनो आणि बहिणींनो, मी रमा, साहेबांची रामू आणि तुमची रमाई. माझ्या साहेबांना तर तुम्ही सगळेच जण ओळखत असणार. ओळखताना माझं साहेब म्हणजे महान पंडित, माझं साहेब म्हणजे महान पंडित, माझं साहेब म्हणजे बुद्धांचा उपासक, माझं साहेब म्हणजे ज्वालामुखीतून काढलेला तप्ता लावा, माझा साहेब म्हणजे समुद्राच्या खोल दऱ्यात गेलेला करुणेचा सागर, माझा साहेब म्हणजे प्रज्ञासूर्य आणि या प्रज्ञासूर्याची मी सावली अर्थात रमाई. माझ्या साहेबांना तर तुम्ही सगळेच ओळखतात. माझ्या जीवनाला लय मोठी कहाणी आहे. माझा जन्म 7 फेब्रुवारीला वनंदगाव येथे झाला. तेव्हा त्या वनंद गावामध्ये 50 महारांची घरं होती. त्याच्यात एक आमचं घर होतं. माझ्या बाचं नाव भिकूजी गोतुले असं होतं. माझ्या आईचं नाव रखमाई होतं. मला एक थोरली बहीण होती, तिचं लगीन झालं होतं. मला 2 धाकटी भावंड होती. एकीचं नाव गौरा होतं
तूच आता घरात सगळ्यात मोठी आहे, तूच या दोघांचा सांभाळ कर, बाचा पण सांभाळ कर. मी मात्र तुम्हाला सोडून चालली. आणि असं बोलतच तिचा शब्द पूर्ण पण झाला नाही आणि खोकल्याची उबळ आली आणि त्याच्यातच तिने जीव सोडला आणि ती आम्हाला सोडून निघून गेली. तुम्हाला सांगते, एवढं दुःख झालं. माझा बा तर पागलसारखा इकडं तिकडं पळत सुटला होता, खूप रडत होता. बाला सांभाळायचं, त्या भावंडांना सांभाळायचं की स्वतःचे अश्रू पुसायचे मला काही कळेना. सगळेजण खूप रडले. त्यानंतर मी ठरवलं की मी काहीतरी काम करणार. माझ्या बासाठी, 2 भावंडांसाठी मी काहीतरी काम करणार. मला भेटेल तशी, पडेल तशी, वाटेल तशी मी कामं करायला लागली. पण माझ्या बाची तब्येत मात्र दिवसेंदिवस खराब होत होती. एक दिवस बानी पण बिस्तर पकडलं. बा पण आजारी झाला. रात्रभर खोकलून बेजार व्हायचा. एक दिवस रात्रीला जेवणच केलं नाही. मी स्वतः उपाशी राहत होते, पण माझ्या बाला मी उपाशी ठेवलं नाही. माझ्या बाने बिस्तर पकडलं, रात्रभर काही खाल्लं नाही, काही पिलं नाही. तो पण सकाळी उठून ओरडायला लागला, रमा रमा. आम्ही तिघही भावंड धावत गेलो. बाने माझ्या डोक्यावर हात ठेवला. बा मला बोलले, रमा आता तूच या 2 भावंडांचं करायचं. मी आता या जगात नसणार आहे, मी आता जगू शकत नाही. रमा मी चाललो तुला सोडून. असं बोलत बोलत माझे बाप पण मला सोडून निघून गेले. आम्ही तिघही भावंड आता अनाथ झालो. आमचं आता कोणी नाही. खूप रडायला आलं. शंकर तर अजूनही आई आई करतच होता, बा बा करतच होता. शंकर इतका लहान होता की त्याला काहीही समजत नव्हतं. आता काय करायचं, परिस्थिती खूप वाईट होती. माझ्या मुंबईच्या गोविंदपूरकर मामाने आम्हाला मुंबईला नेलं. आम्ही तिथं गेलो. मी तिथं सुद्धा जे मिळेल ती कामं करायला लागली. 2 भावंडांसाठी मी कामं करायला लागली. मी तेव्हा होतीच किती, फक्त 7 वर्षाची. फक्त 7 वर्षाचं वय होतं माझं. मला काही समजत नव्हतं. आणि माझ्या मामाने माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. पण कोणी माझ्याशी लग्न करत नव्हतं, कारण अनाथ होती. आई नाही, वडील नाही, शिकलेली नाही. वरून जिथं लग्न करून ज्या घरी जाईल, सोबत 2 भावंडांना घेऊन जाणार होती. कोण माझ्याशी लग्न करणार? 7 वर्षाची होती, 8 वर्षाची झाली, 9 वर्षाची झाली. दिवसामागून दिवस गेले, 2 वर्ष निघून गेले. माझ्याशी कोणी लग्न करायला तयार होईना. कुणीतरी रामजी बाबांच्या कानावर कुणीतरी ही गोष्ट टाकली की भिकुजी धोत्रे यांची मुलगी आहे रमाबाई, तिच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात झालेली आहे. रामजी बाबा आमच्या घरी आले भीमराव आंबेडकरांसाठी. घरी आल्यानंतर बसले. मी त्यांना पाणी नेऊन दिलं, त्यांना चहा नेऊन दिला. त्यांनी माझ्याकडे बघितलं, मला विचारलं तुझं नाव काय? तेव्हा मी त्यांना रमा असं नाव सांगितलं आणि माझ्या डोळ्यात खूप अश्रू आले, खूप रडले. मग रामजी बाबांनी माझा हात हातात घेतला आणि माझ्या हातावर साखरेची पुडी ठेवली आणि अशा प्रकारे आमचं लग्न तिथे ठरलं. 15 दिवसानंतरच बघा, या लग्नामध्ये नाही मी भीमराव आंबेडकरांना बघितलं, त्यांनी पण मला बघितलं नाही. तुम्हाला माहिती आहे आमचं लग्न कुठे झालं? आमचं लग्न झालं भायखुळाच्या मच्छीच्या बाजारात. ती मंडई आहे, भाजीपाल्याची मंडई, त्याच्या मागे मच्छीचं बाजार आहे, तिथं आमचं लग्न झालं. कसं झालं सांगू? मासे त्या समुद्रावरचे मासे पकडणारी जी टोपली होती, ती टोपली उलटी केली. एका टोपलीवर आमचं साहेब उभं, एका टोपलीवर मी उभी आणि खालून नदी वाहत आहे. सगळीकडे असा दुर्गंध पसरलेला होता, वास पसरलेला होता, माशा उडत होत्या. सगळ्यांनी नाकाला फडकं लावली होती. मी साहेबांच्या समोर आणि मी साहेबांकडे बघितलं. साहेब रडताना दिसले. माझ्या डोळ्यात पाणी आलं. साहेब का बरं रडत होते? साहेबांना आईची आठवण आली. त्यांना बघून मलाही रडायला आलं. मलाही माझ्या आईची
साहेबांची मी रमाई. तर असं आमचं ते लग्न झालं. त्यांनी मला हार घालून दिला, मी त्यांना हार घालून दिला. तिथं जवळच एक 45 वर्षाची बाई होती. तिने एक गाणं म्हटलं, ते मला थोडंसं आठवतं म्हणून मी म्हणून दाखवते ते गाणं. रमा भीमाचं लगीन झाली, रमा भीमाचं लगीन नाही दोघांना माऊली, रमा भीमाचं लगीन नाही दोघांना माऊली, रमा अनाथ लेकरू झाली सूर्याची सावली, रमा अनाथ लेकरू झाली सूर्याची सावली. असं त्या बाईने गाणं म्हटलं आणि आमचं लग्न पार पडलं. त्यानंतर काही बाया माझ्या जवळ आल्या. मला म्हणतात उखाणं घे, उखाणं म्हण. आता मला नाही आई आहे ना मैत्रिणी आहेत, मला उखाणं तरी कसं येणार. मला काही उखाणं येत नव्हतं. तरी मी ऐकलेलं उखाणं कसं मला आठवलं आणि ते मी म्हटलं. वनंदकराची लेक चालली आंबेडकरांच्या घरात, वनंदकराची लेक चालली आंबेडकरांच्या घरात, भीमरावाचं नाव घेते अगदी आनंद भरात, भीमरावाचं नाव घेते अगदी आनंद. वटवते आणि रमाई ही आमच्या मनामनात हृदयात कोरली गेली. खूप खूप धन्यवाद. आजच्या दिवशी तुम्ही रमाई आपल्या सर्व महिलांसमोर सादर केली. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खरंच रमाईचं गुणगान करावं तेवढंच कमी आहे. भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला श्रीवार वंदन. पहिल्यांदाच तुम्हा सगळ्यांसमोर बोलते, पहिल्यांदाच मी हातात घेतलंय. त्यामुळे मी जी रमाई सादर करणार आहे ती जर काही चुकलं असेल तर तुम्ही आधीच मला समजून घ्यावं ही विनंती. आज तुम्हा सगळ्यांना बघून मला माझ्या साहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे वाटचाल जाते त्याची पूर्ण खात्री पटली आहे. साहेब नेहमी अभ्यासात गुंतलेले असायचे. त्यांना बघून माझ्या अडाणीला भारी आनंद वाटायचा आणि ते अभ्यास करत असताना त्यांना काय हवं नको याकडे मी सतत लक्ष देत असायची. एकदा साहेबांनी मला रामू अशी हाक मारली. हो, साहेब नेहमी मला रामू म्हणायचे. रामू अगं तुला शिकले पाहिजे. जर उद्या आपल्याला मुलगा झालं तर त्यांना कोण शिकवणार असं साहेब नेहमी मला म्हणायचे. कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे दूध पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तुला शिकले पाहिजे. मग त्या दिवसापासून साहेबांनी मला शिकवायला सुरुवात केली. साहेब एकदा विलायतीला गेले असताना माझ्या 5 लेकरांपैकी 4 लेकरं मरण पावली आणि त्यानंतर मग साहेबांना स्वतःच्या मुलांपेक्षा 9 कोटी जनतेची जास्त काळजी होती. साहेब विलायतीला गेले व त्यानंतर मी माझ्या 5 लेकरांपैकी 4 लेकरं मरण पावले. रमेश, गंगाधर, इंदू आणि राजरत्न. इंदू तर माझी जीवकी प्राणच होती. आणि माझ्यामध्ये आबाळ्या एवढी ताकद, दुःख सहन करण्याची ताकद होती. मुंबईचे सारे समाज बांधव साहेबांच्या स्वागतासाठी बंदरावर गेले होते. मलाही स्वागतासाठी बंदरावर जायचे होते, पण माझे मन वाऱ्यासारखे सैरभैर वाहू लागले. काय करू मी काय नाही सुचत नव्हते. आणि त्यावेळी माझं मन खिन्न झालं आणि माझ्या अंगावर फाटकं लुगडं बघून साहेबांना काय वाटेल याची साहेबांना काय वाटेल या विचाराने मी कासावीस झाले. मी घरातली 2-3 ट्रंका शोधल्या, त्यातही सगळी फाटकी लुगडी. मग माझी नजर एका पागोट्यावर पडली. तो हाच पागोटा जो शाहू महाराजांनी साहेबांचा सत्कार करताना. तर असे हे आमचे लांडगे सर.
जयराम लांडगे हे जे उपासक आहे, तर त्याचं आपण स्वागत करूया. कारण मागच्या महिन्यामध्ये 10 दिवसासाठी ते रायगड या ठिकाणी श्रामनेर बनायला गेले होते आणि ते श्रामनेरचं प्रशिक्षण करून अगदी यशस्वीपणे ते प्रशिक्षण करून आलेले आहेत. तर आपण सुरुवातीला त्यांचं स्वागत करूया, त्यांना शुभेच्छा देऊया, अभिनंदन करूयात आणि त्यानंतर ते आपल्याला 2 शब्द त्यांना काय अनुभव आला, ते काय शिकले. परंतु याच्या अगोदर मी जीवन चरित्रामध्ये राहत होतो, वागत होतो आणि वंदनेला कंटिन्यू क्षमताईंना माहीत आहे, दीपक सरांना माहीत आहे. परंतु जे जीवन आहे हे जीवन काय आहे याच्यासाठी म्हणतात ना, 10 दिवसाचं शिबिर आणि श्रामनेर झाल्याच्या नंतर खरोखर कळतं या जीवनामध्ये आपण किती पाठीमाग आहोत, समाजासाठी काय करू शकतो, धम्मासाठी काय करू शकतो, हे त्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला भंतेने अनमोल असं मार्गदर्शन केलं. आणि होती रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान अन त्या दिव्याची रमा वात होती, अन त्या दिव्याची रमा वात होती. पुरेसे नव्हते अन्न, पुरेसे नव्हते वस्त्र, तरी नाही झाली मनाने दुःखी. तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मी सर्वात प्रथम अभिवादन करते. तसेच माता रमाबाई भीमराव आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्त आपण इथं सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आज त्या निमित्ताने मला इथे माता रमाबाई यांच्याविषयी मी एक कविता सादर करणार आहे. तर मी माझ्या कवितेला सुरुवात करते. तांदळाची छाया, कापण्याची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. तो चितला चारा देत होता सहारा, आईचा उपारा देत होता सहारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी पंख पंख होती रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. सावित्रीबाई ही वर्षातून एकदाच नाही तर दररोज पाहिजे, हे आपल्या मनामध्ये ठाम पाहिजे. ज्याप्रमाणे अश्विनीने खूप चांगल्या प्रकारे आपल्या समोर एक पात्री नाटक अशी रमाई आपल्या समोर साक्षात उभी केली आणि खूप चांगल्या प्रकारे तिने सगळ्यांची मनं असे जिंकून घेतली आणि सगळ्यांचे म्हणजे असे हृदय भरून आले की सावित्रीबाई खरंच कशा असतील, किती त्यांनी त्याग केला, किती त्यांचं त्याग आहे. एवढ्या त्याग असून तरी आपण त्यांना विसरल्यासारखे करतो. तर हे नेहमीच व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे रमा खूप लहान असल्यापासून 7 वर्षाची होती तरी त्यांना खूप म्हणजे कामाची सवय, आईला कामामध्ये मदत करणं, सारवण, पाणी भरणं, अंगण सारवणं, झाडझुडीची सगळी कामं 7व्या वर्षापासून रमाई करत होती. आईला खूप मदत करायची, शेण आणणं, गवऱ्या थापणं, त्या विकायला मदत करणं, अशी रमाई म्हणजे आपण बघा आता 7व्या वर्षी मुलं कसे असतात आणि त्यांनी 7व्या वर्षापासून हे जे केलं, आईला मदत केली, हे म्हणजे त्यांच्यावर पहिल्यापासूनच हे संस्कार होते. आणि रमाई खूप संस्कारित होत्या लहान असल्यापासूनच. आणि त्यांनी जे दिवस बघितले ते आपणही बघतो,
परंतु त्यांचे दिवस म्हणजे आताची परिस्थिती आणि नाही केली आशा सोन्याची, करी चिंता सदा धान्याची, करी चिंता सदा धान्याची, हे विपत्तीचा सन्मान, हे विपत्तीचा सन्मान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान. रमा उपाशी राहिली, दीनदलितांची माऊली, दीनदलितांची माऊली, नाव कमविल श्रमान, नाव कमविल श्रमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान, कुंकुला विलरमान. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. जीवाला जीवाचं दान माझ्या भीमान केलं, शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. साऱ्या महारामधी मॅट्रिक नव्हतं कुणी, त्याची घेऊन आली भीमाची लेखणी. असं अमृताचं पान, असं अमृताचं पान माझ्या भीमान केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. एका गरीबा घरी जन्माला येऊन, तरी शिकावयाची जिद्द उरी पेरून. अमेरिकेला प्रयाण, अमेरिकेला प्रयाण माझ्या भीमान केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. आला कोलंबियाहून PhD घेऊन, तुझी विलायतेची बॅरिस्टर घेऊन. अहो त्याच देशाला दान, त्याच देशाला दान माझ्या भीमान केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. दिला आम्हाला धडा, मग प्रेत मनूचे पेटविले धडधडा. असं आम्हा बलवान, असं आम्हा बलवान माझ्या भीमान केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं. राजदरबारी अशी केली या कारागिरी, लोकशाहीचा तुरा लिहून आपल्या शिरी. अहो कायद्याचं कार्य महान, कायद्याचं कार्य महान माझ्या भीमान केलं. शिजून जीवाचं रान माझ्या भीमान केलं.
मला जीवाचं दान माझ्या भीमानं केलं. ग्रहण केलेला आहे. आणि विशेषतः अश्विनी फुले ताई ह्या आमच्या आवडत्या, त्यांनी तर खूपच या कार्यक्रमाला योगदान दिलेलं आहे. आणि कार्यक्रम सुद्धा मी रमाई बोलते हा कार्यक्रम त्यांनी खूप छान केला. ते मला वाटतं कार्यक्रमाच्या ह्याच्यासाठीच ते बाहेर येत वाटतं. तर खूपच छान सुंदर कार्यक्रम त्यांनी केला. आणि विशेष म्हणजे वनिता सोनवणे हे कधी स्त्री बाहेर पडलेली नव्हती, जास्त पडत नाही. तिने सुद्धा तिला वाटलं की आपण काहीतरी वाचून दाखवू का, काहीतरी करू. म्हणजे अशी जी भावना आहे, मी काहीतरी करू, मी तरी बोलू का, मी काय माझ्या ह्यानं होतंय का, अशा भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम असतो. आणि ठिकठिकाणी यो धम्मग्न पम्मजति नति मे शरणं वायं बुद्धो मे शरणं वरं वेदेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् नति मे शरणं वायं धम्मो मे शरणं वरं वेदेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् नति मे शरणं वायं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जय मंगलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. काढावा आमचा एक मिनिट. सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? सरकारी हुद्द्यावर खुर्चीत बसली असती का? फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का?